निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वेचे अनेक एजन्सी नेमत असतो. या सर्वे करणाऱ्या एजन्स्या काही लोकांचा सॅम्पल ज्याला म्हणतो तो फीडबॅक घेत असतो आणि त्याच्या अवलंबून आपलं मत बनवून तो अहवाल पक्षाचा जो कोणी नेता असेल त्याला सादर करत असतो. तुम्ही पाहिलं असेल की लोकसभा असेल की विधानसभा असेल, अनेक राज्याच्या निवडणुका, या सगळ्या प्रायव्हेट सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी दिलेले जे अहवाल होते त्या सर्व 80% तरी हे चुकीचे ठरलेले आहेत. मग कारण काय? सर्वे जर असं बोलत होता गेली लोकसभेमध्ये शिवसेना भाजपला जास्त जागा येणार, 420 क्रॉस करणार, किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त जागा येणार, कमी का झाल्या, या अंदाज असतात. त्या अंदाजावर आपण राजकीय गणित बांधणं हे चुकीचं असतं. म्हणून हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात. म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे. मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाही, याला अवधी आहे. असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील. म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो. म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ. तुम्हाला मान्य नाही मोठा भाऊ भाजप आहे असं आत्ता सांगून काही नाही ना, तो वादाचा मुद्दा होऊ शकतो. म्हणून आता आम्हाला त्याच्यामध्ये कोणताही वाद घालायचा नाही. जे काही सर्वे होतात ते होऊ द्या, परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये युती होईल किंवा वेगळं लढलं जाईल किंवा इतर आणखीन पक्ष बरोबर येतील, त्या टायमाला खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाला किती जागा आहेत आणि कोण कोणत्या ठिकाणाहून लढतोय याला महत्त्व प्राप्त होतं. आणि त्याच्यानंतरच मला वाटतं त्यानंतर येणाऱ्या सर्वेला काही बेस असणार आहे. सर्वेमध्ये भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढणार आणि ते लढल्या तरच त्यांना फायदा आहे असंही दिसतंय, असं म्हणतात. असू शकतो ना, सर्वेमध्ये काही होऊ शकतं. सर्वेमध्ये आजचा हा प्राथमिक सर्वे, हा पहिल्या स्टेजचा सर्वे, आणखीन 2 सर्वे होतील, त्याच्यानंतर खरी परिस्थिती कळेल. म्हणून आजच्या सर्वेवर आपण पूर्ण राजकीय गणित बांधणं योग्य नाही. एक इंटरेस्टिंग प्रश्न होता की 2 ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागावर परिणाम होणार नाही. मग जर फटका बसायचा असेल तर तो शिवसेनेला, म्हणजे तुम्हाला बसेल. मी पुन्हा सांगतोय की हे सगळे अंदाज आहेत. हा केलेला सर्वे आहे. या पहिल्या सर्वेच्या अवलंबून सर्व तुम्ही असंच घडेल असं मानून चालण्याचं काही कारण नाही. आतापर्यंत इतिहास आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ राहिलेला आहे. तुमचं काय मत आहे पक्ष म्हणून? सर्वे सोडा, पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे? आमचं एकच मत आहे की इथं या मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा डौलांनी फडकला पाहिजे. मोठा भाऊ कोण? मोठा भाऊ आता त्यावेळेला ठरेल, परंतु शिवसेनेचा भगवा तिथं फडकला पाहिजे हे आमचं वैयक्तिक मत आहे. तुमची माघार आहे की तुम्ही असं एकदम बोलत नाही? आम्ही काही माघार कसली आली? निवडणुकीच्या आणखीन रिंगणात उतरलोच नाही, आणखीन तिथं निवडणूक जाहीर झाल्या नाही, त्याच्यावर आज भाष्य करून काय उपयोग आहे? योग्य वेळेला योग्य तो आपण त्याच्याबद्दलचं भाष्यही करू आणि निवडणुका कशा लढवायच्यात किंवा कशा जिंकायच्यात हेही धोरण ठरवू ना. आजचं नाही, आज त्या बाबतीत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. तुमचे अनेक मंत्री जे आहेत अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आता अजित पवारांनी जी बैठक घेतली त्यांच्या नेत्यांची, त्यात त्यांनी असं सांगितलं की निधी वाटपात मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री पण सही करतात. म्हणजे त्यांनी तो टोला लावला की या सगळ्याचे माझ्यावरतीच बैठकीमध्ये ही आमची काल झालेली मंत्र्यांची बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या अनुसरून होती. त्यामध्ये मंत्र्यांचं चालू असलेलं कामकाज कसं आहे, कोण कुठे दौरे केलेले आहेत, कोणी काय काम केलेले आहेत, कोणी संघटना बांधण्यासाठी किती प्रयत्न केले यावरती चर्चा होती. त्याच्यामध्ये हा मुद्दा जरूर आला की काही काम करताना काय अडचणी येतात का, तर त्या अडचणी त्या मंत्र्यांनी सर्व एकनाथ शिंदे साहेबाच्या कानी घातल्यात. त्याचं कुठंही आम्ही वाच्यता केलेली नाही आणि याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले की याची कुठेही वाच्यता करायची नाही आणि याबाबत जर काही असं तुम्हाला त्रास होत असेल कोणता, तर मुख्यमंत्री अजितदादा आणि मी बसून त्यावर निर्णय घेईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितल्यामुळं आमचा कोणताही या प्रकारात वाद नाही. काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली म्हणजे
आता एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये एखाद्या नाराजीचं प्रकरण येतं हे नाकारता येत नाही. बरं, पण याच नाराजीमुळे तुम्ही तर बाहेर पडले होते 2.5 वर्षापूर्वी की निधी मिळत नाही म्हणून. हे बघा, दरवेळेला काम करताना अनेक अडचणी येतात. त्यातली एक प्रमुख अडचण होती. आजही काही प्रमाणात आम्हाला जी काही अडचण येते ती आम्ही शिंदे साहेबाच्या कानावर टाकलेली आहे. राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य अनुकूल आहे. महाराष्ट्र याच्यासाठी सोबत येणार असेल तर आम्ही सोबत जाऊ, स्वागत आहे असं म्हणतात. अनुकूलता दर्शवत आहे मतदानसभा. काय त्या आदित्य ठाकरेंनी काय बोललं आहे? कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना. राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना. एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजरावाची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत. मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवैसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार का? काही नाही. म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे त्या राजसाहेबावर युती करतील असा होत नाही. ठाण्यातून भाईगिरी हटवणार, नाईक ठाण्यात बोलले. एकनाथ शिंदेंना इशारा म्हणतात. कुठली भाईगिरी? कोणती बाईगिरी नाही आणि त्यांचा तसा बोलायचा उद्देशही नसावा. त्यांना एकनाथ शिंदे साहेब काय आहे त्याची जाणीव त्यांना पण आहे आणि पक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या मेळात केलेलं ते वक्तव्य आहे. म्हणून आम्ही त्याचं एवढं सिरियसली घेत नाही. विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गैरहजेरी लावली. इंडियाच्या भूमिकेपासून पवार आता दूर थांबणार. पवाराची काही अडचण असू शकते. पवार इतरांना अडचणीत आणणं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता का नाहीत याचं उत्तर ते देऊ शकतात. म्हणून इंडिया आघाडी तशी अस्तित्वात राहिलेली नाही. त्या शिष्टमंडळामध्ये कुठेही ममता बॅनर्जी किंवा इतर पक्षाचे लोक तुम्हाला जवळपास 27 पक्षाचे लोक होते. हे 4 मुंडके तिथे गेलेले तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून इंडिया आघाडी अस्तित्वात नाही आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्याबरोबर इतर नेतेसुद्धा कधी सहभागी होणार नाहीत. म्हणून त्या शिष्टमंडळाला इतकं जास्त महत्त्व देण्याचं काही कारण नाही. मतदार आहेत, मतदार नोंदणी सुरू आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्यात नवमतदारांना मतदानाची संधी नसेल तर विधानसभेत जी यादी वापरल्या गेली आहे मतदारांची तीच वापरण्यात येणार आहे. याचा फटकावर बसू शकतो सगळ्यांना. कोणाला असं ऐकायला नाही. मग याबाबत आणखीन स्पष्टीकरण तसं आणखीन परिपूर्ण आलेलं नाही. परंतु मला वाटतं स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये जे नवमतदार आहेत त्यांचा समावेश करणं हे गरजेचं असावं. कारण की ह्या निवडणुका बेस ज्याला म्हणतो त्या बेसच्या आहेत, खालच्या बेसच्या आहेत आणि हे सर्वांशी निगडीत असलेल्या निवडणुका आहेत. म्हणून प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे प्रत्येकाचा, असं आमचं प्रामाणिक मत आहे. परंतु निवडणूक आयोगाचे काय डायरेक्शन आहे आणखीन ते आम्ही तपासलेले नाही. ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत असं गिरीश महाजन म्हणतात आणि येणाऱ्या काही दिवसात ठाकरे गट जमीन दोस्त असं सुद्धा गिरीश महाजन. संजय राऊत हा उबाटा डुबवतोच आहे ना. त्याचा तो एकमेव कार्यक्रम आहे. म्हणून संजय राऊत काही वेगळं करत नाही आहे. संजय राऊतचंच काम हे आहे. म्हणून त्याची जाणीव ही काँग्रेसला झालेली, काँग्रेस दूर राहिलेलं आहे. शरद पवारला जाणीव होती परंतु शरद पवारने त्याला ती मोहिमेवर ठेवलं होतं. म्हणून शरद पवार साहेब त्याच्याशी बोलत होते. आता त्याच्याशी सुद्धा ते आता अंतर राखून आहेत. म्हणून एक दिवस जो अंत होणार आहे उबाठाचा त्याचा सर्व क्रेडिट संजय राऊत यांनाच जाणार. पुण्यातील वैष्णवी हवे प्रकरणातील जो निलेश चव्हाण ज्याचा शस्त्र परवाना होता 2022 मध्ये त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याचा अर्ज फेटाळला होता. मात्र त्याने गृह मंत्रालयातून तो परवाना आणला होता आणि त्यावेळेस तुमच्या पक्षाचे गृह राज्यमंत्री कोण होते? ते आपले नाशिकचे काय होते? नाही, दादा भुसे वगैरे नाही, परंतु हे शंभूराजे देसाई. नाही, या बाबतीची मला कल्पना नाही. परंतु त्यावेळेची परिस्थिती काय याची माहिती घ्यावं लागेल. एकनाथ शिंदे ज्यावेळी ठाकरेंसोबत होते आधी त्यावेळेसही ते नाराज होते आणि आता फडणवीसांसोबतही नाराज आहे असा दावा कुणी सांगितलं नाराज आहे एकनाथ शिंदे साहेब? संजय राऊतांनी दावा केला. संजय राऊतले स्वप्न पडत आहे. त्याला त्या येड्याच्या मागे लागून काय आम्ही आमचं थोडी वाटोळं करणार आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने मजबूत आहोत, चांगले आहोत. हो, 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उठाव केल्यानंतर प्रथमतः जी निवडणुका जिंकल्या त्यात तुम्ही ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुका बघा, त्याच्यानंतर येणारी लोकसभाचा निकाल बघा, त्यानंतर विधानसभेचा निकाल बघा. आमचा स्ट्राईक रेट हा वाढलेला आहे, कुठेही कमी झालेला नाही आहे.
80 जागा लढल्या, त्याच्यापैकी 60 जागा आज आम्ही जिंकलेल्या आहेत. हा स्ट्राईक रेट किती मोठा आहे. बाकीच्याने जे काही झेंडे लावलेत, 100च्या वर जागा लढवायचा प्रयत्न केला आणि 20 जागा आणल्यात. म्हणून मजबूत कोण हा प्रश्न त्यांना पडला पाहिजे. म्हणून आम्ही नाराज वगैरे नाहीत आणि मजबूतीने आम्ही आमचं सरकार चालवतोय. याच्यामध्ये कुठेही वाद नाहीत. आणि वाद असले तर ते मिटवण्याची ताकद सुद्धा नेत्यांमध्ये आहे. धनंजय मुंडेंच्या विरोधात अंजली दमानियाबाई आता एसीबीला सगळे पुरावे सादर करणार आहेत. नाही, तो त्यांचा एक मोठा विषय आहे, त्यामध्ये आम्ही पडणार नाही. काय पुरावे सादर करायचे, खऱ्या अर्थानं इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा जर असे पुरावे सादर केले तर पोलीस त्या दिशेने सुद्धा तपास करतील. याचबाई तुमच्यावरही आरोप करत आहेत की तुमच्या हॉटेल खरेदीचे प्रकरण आहे त्याच्यात बरंच काही झालंय आणि मी सगळं बाहेर काढणार आहे आणि याचं साफ सत्य समोर आणणार आहे. हो, आणा होता, काही हरकत नाही, माझी त्यांना शुभेच्छा आहे. याला जोडूनच असंही बोललं जातं की ते 5 लोकांची तुम्ही जे नावं सांगितले होते तर त्यात एक तुमचा मुलगा आणि तुमच्या पत्नीचं नाव आहे. आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे. ज्यांना ज्यांना आणखीन त्याच्यामध्ये काही आणखीन खोदून काही बांधकाम करायचं असेल त्यांनी ते करत बसावं. मला त्याच्याशी काही घेणं देत नाही. तुम्ही आता याच्यात इंटरेस्टेड नाही, थोडक्यात हा विषय माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भाजप राजकारण करते, दहशतवाद्यांना का पकडलं नाही असा सवाल ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरेंनी दहशतवाद्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलाय का असं सुद्धा त्यांनी जोरदार. आदित्य ठाकरेला बोलव का माहिती आहे का राजकारण कोणत्या लेवलचं असतं ते. एखाद्या मोठ्या इंटरनॅशनल विषयावर भारत पाकिस्तानचं युद्ध म्हणजे तुम्हाला काय बांद्रामधलं आणि कलानगरमधलं युद्ध वाटलं काय? ते ही देशाची पॉलिसी असते. त्यामध्ये बोलताना थोडं भानावर डोकं ठेवून बोलावं लागतं. असे काहीच बेछूट आरोप करणं हा काही तुमच्या आरोपाला कोणी विचारतही नाही आणि तुम्हाला तो आरोप करायचा अधिकारही नाही. दहशतवादी का पकडले नाही? तुमच्यासारखे लंडनला गेले होते का ते? उगाच तरी ज्या गोष्टीचं राजकारण कळत नाही त्यावर त्यांनी भाष्य करू पण नाही. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा अशी राज्य सरकारची भूमिका न्यायालयात पाहावी. आता हे न्यायालयीन लढाई आहे. राज्य सरकार आपलं जे काही मत आहे त्या ठिकाणी मांडतंय. आमचा बेसिक हेतू जो आहे, आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि तातडीने निकाल लागला पाहिजे. पुण्यातील प्रकरणात जालिंदर सुपेकर जे आहे जे चर्चेत आले त्यांनी 300 कोटींची कैद्यांकडून मागणी केली होती असं गंभीर आरोप सुरेश दस यांनी केला. आता कोणी काय आरोप केले याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. जर त्यांच्याकडे तसे काही पुरावे असेल तर ते सरकारमधले एक सहकारी आहेत, त्यांनी देवेंद्र फडणवीसकडे ते दिले पाहिजे. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे आश्वासन दिलं होतं सरकारनं निवडणुकीच्यापूर्वी शेतकरी कर्जमाफी केली जाईल. शिवसेनेच्या वतीने उद्या मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केलं जातं की क्या हुआ तेरा वादा म्हणून. हे जे काही आश्वासन दिले होते ते पूर्ण केलेलं आहे सरकारने. जे आंदोलन करतायत त्यांनी काय 2.5 वर्षामध्ये मागच्या त्या काळामध्ये दिवे लावले त्याचा थोडा पाडा वाचा. थोडा सत्ता मध्ये असताना 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या हिताचे केलेली 4 कामं सांगा. नंतरच्या घरासमोर आंदोलन करणार, आमदारच्या घरासमोर आंदोलन करणार. आंदोलन करा बाबा, नाचू नका. वरातीत घोड्याला जशी नाचायची सवय असते तुम्हाला ती नाचायची सवय आणि तो नाचासाठी येऊ नका. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं हित पाहायचं असेल तर त्यांच्या बांधावर जा. स्थानिक भाजपचे नेते म्हणतात की आमचाच महापौर असणार आहे. अजून निवडणुकीची केली झाली नाही पण आता भाजप महापौर पदावर दावा करतोय. स्थानिक भाजपचे नेते अत्यंत उत्साहात आहेत, जोमात आहेत, जोशात आहेत. पक्षासाठी वाटेल ते अशी त्यांची भूमिका आहे. म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं असावं आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांचा दावा आहे की भागवत तुम्ही असं निवडून म्हणतात आलात. की एखाद्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात असं म्हटलं असं, मात्र पालकमंत्र्यांनी नेत्यांनी याबद्दल असं बोलू नये. नाही, त्यासाठी बोललो तुम्हाला तर शुभेच्छा. आम्ही काय बोलू नये नाही बोलू यावर वाद घालण्यापेक्षा आपले जे काही उत्साही कार्यकर्ते त्यांनी जर सांगितलं की काय बोलावं, त्याचे जर त्यांनी चिंतन शिबिर जर घेतलं तर मला वाटतं बरं होईल. पण भाजपचे प्रदेश प्रवक्ते असं म्हणतात की शहरातले दोन्ही आमदार भाजपमुळे निवडून आलेले. आम्ही त्यांच्याचमुळं निवडून आलो, आम्ही त्यांच्याचमुळं उठाव केला, आम्ही त्यांच्याचमुळं सत्तेत आलो. आमच्यामुळं थोडं कोणी आलं. आम्ही तर फक्त त्यांच्याचमुळं आलो, आमच्यामुळं कोणीच नाही आलं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतं विकत घेण्याचा कट होता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. आता झालेलं गेलेलं सगळं विसरा. पक्षाची काय अवस्था ती बघा. काही दिवसांनी हे स्टेटमेंट तुमचं बदलणार आहे. आता याची जाणीव तुम्हाला झालेली आहे. पवारसाहेबांच्याकडे पहा, त्यांचं तुम्ही चेले आहात, त्यांच्याकडून काहीतरी शिका. बरं, शेवटचा प्रश्न आहे. सामनातून एक वार करण्यात आलेला आहे संजय राऊत यांनी. उद्या महाराष्ट्रातून भाजपची जर सत्ता गेली तर कुंपणावर
गिरीश महाजन असेल. सामनामध्ये काय वार करतात, त्यांना काय आकली आहेत का? तुमचं कुंपण सगळं गेलं साफ झालेलं आहे, त्याच्याकडे लक्ष. मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहा ना. आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय. तो आमचा केसरी, काय त्याचं नाव, सांगलीचा, तो आता सोमवारी प्रवेश करतोय. म्हणून चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय. थांबवा, हिंमत असेल तर. तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही. दुसऱ्याकडं लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या. महिलांवर मुलींवर जे काय अत्याचार होत आहेत त्यामध्ये असं पाहिलं गेलं की काही घरांमध्ये गरीब परिस्थिती पाहून किंवा हुंडा दिला जात नाही म्हणून अशा अत्याचार करतात. मराठा समाजाने एक आचारसंहिता बनवली आहे. लग्न होत असेल तर हुंडा द्यायचा नाही, हार सत्कार करायचा नाही, भेटवस्तू द्यायच्या नाही. ती आचारसंहिता समाजासाठी एक महत्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा ठराव आहे. हुंड्यासाठी बळी जाणं, हुंड्यासाठी छळ होणं. मग जेव्हा दुसऱ्याच्या मुलीचा आपण छळ करतो त्या टायमाला आपल्याला सुद्धा मुलगी असते, त्याचाच परिणाम त्यावेळेला सुद्धा होतो. म्हणून हुंडा प्रथा ही बंद झाली पाहिजे असे अनेक महापुरुषांनी पहिल्यापासून सांगत आलेले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी न करता माझा मुलगा शिकलेला आहे, माझा मुलगा म्हणून जे करतात ना, त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपल्याला आपलं संस्कार किंवा आपले कुटुंब वाढवण्यासाठी असे जे प्रकार आहे हुंड्याचे किंवा इतर अपमानाचे, हे सगळं बंद झाले पाहिजे. हारतुरे कशाला पाहिजे, काय होणार आहे त्याच्यात? म्हणून मला वाटतं हा चांगला ठराव त्यांनी घेतला, त्याचं महाराष्ट्रात स्वागत केलं जाईल. ठीक आहे. पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना जो होता तो रद्द केला होता निलेश चव्हाणचा, मात्र तो झाला. चंद्रहार पाटीलने काय सांगितलंय की कशासाठी तो प्रवेश करतोय, कुठल्या गोष्टी सांगितल्या ज्यामुळे ते शिवसेना सोमवारी ठाण्यामध्ये त्याचा प्रवेश होईल, त्या दिवशी तो सांगेल. चंद्रकांत पाटील सचिन, हा बाकी काय तुम्ही बीडमध्ये गर्भपिशवी ज्या आहेत त्या वस्तू महिलांच्या काढल्या जात आहेत. 800 प्लस काहीतरी आहे. बीडमध्ये ऊसतोड कामगाराच्या संदर्भामध्ये सर्वात जास्त प्रमाणात या अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. ऊसतोड कामगारासंदर्भामध्ये जो कायदा आहे, पती पत्नी एकत्रितकरण, त्यासाठी काही लोक कमी अल्पवयीन मुलींचे लग्न लावून ते नोंदी तिथं केलेले जातात आणि त्यामुळं गर्भपात, वयाच्या पहिले त्यांना मुलंबाळ होणं हा प्रकार वाढत चाललेला आहे. ज्याची गंभीर दखल शासनही घेते आणि त्या आधारावर आता कारवाई सुद्धा चालू आहे. दुसरं असं आहे की जे गणवेश आहे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना ते पहिल्या दिवशीच मिळेल असं म्हटलं जातं, मात्र निधी मिळालेला आहे आणि फक्त पहिल्या गणवेशाचाच निधी मिळाला. त्यामुळं जे आपण म्हटलं होतं की पहिल्या दिवशी मिळेल ते आता मिळण्याची शक्यता दुसर झाली. नाही, या टायमाला तसं काही होणार नाही. शिक्षण मंत्री त्याबद्दल अत्यंत गांभीर्याने घेत आहेत. मला वाटतं यावेळेला सगळं काही वेळेतच होईल. दुसरं असं आहे की आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती घोटाळा समोर आलेला आहे. बनावट नियुक्तीपत्र घेऊन एक अपात्र विद्यार्थी तिथं आला होता आणि त्यावरून हा सर्व प्रकार समोर आला. अजून असे 25 जे लाभार्थी आहेत त्यांची देखील यादी संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. राज्यभरात हा प्रकरण गाजत असताना आता त्याची जी संघटना आहे त्यांनी SITची चौकशीची मागणी केली आहे. निश्चित या मागणीला आमचा पाठिंबा राहील. बोगस भरती चौकशी प्रकरणी अनेक एजंट, दलाल हे जे आहेत चुकीचे प्रमाणपत्र देऊन, तुम्ही पाहिलं असेल मंत्रालयात सुद्धा असे नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. म्हणून याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि या चौकशीसाठी मी सुद्धा शासनाकडे आग्रह धरेल. समाज कल्याणच्या वसतिगृहाची दुरुस्ती या शैक्षणिक सत्राच्या पूर्वी होईल का? त्याला कालावधी दिलेला आहे, पण 6 महिन्याचा पिरियड दिलेला आहे. मला वाटतं तो पिरियड संपलेला नाही आहे, म्हणून काम आता सध्या चालू आहे आणि दुरुस्तीचे हे न संपणारी प्रक्रिया आहे. आता अनेक हॉस्टेलचे माझ्याकडे मागणे आलेले आहेत आणि अनेक हॉस्टेलचे भूमिपूजन या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी
हे घेण्याचा माझा संकल्प आहे. शालेय विद्यार्थ्यांना सैन्य प्रशिक्षणासंदर्भात दादा भुसेंनी वक्तव्य केलेलं आहे. तुला वाटतं की शालेय विद्यार्थ्यांना ते सैन्याचं प्रशिक्षण द्यायला हवं कमी वयामध्ये? प्रशिक्षण हे इतकं हार्ड नसतं. हे बेसिक ज्ञान त्यांना असलं पाहिजे, ज्यांच्यामुळं सैनिकाबद्दलचं किंवा त्या फील्डमधलं त्यांना अनुभव प्राप्त होईल आणि भविष्यामध्ये एक चांगला सैनिक त्यांच्यातून निर्माण होण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. सैनिकाचं जे प्रशिक्षण असतं ते एवढं हार्ड का ते 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलाला द्यायचं नसतं. एक पीटी टाईप किंवा थोडा आणखीन एक सराव टाईप तो करायचा प्रयत्न शालेय शिक्षण मंत्र्यांचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.